तर यूट्यूबवर सगळं स्वागत आहे मित्रांनो. तर आपण नवीन काही ना काही आपण तिथे घेऊन येतात मित्रांनो, की काही ना काही तुमच्यासाठी थोडंफार मनोरंजन, कॉमेडी वगैरे काही थोडंफार. तर तिथं थोडं टाईमपास बघतो आणि आपला थोडा वेळ काय जात असतो मित्रांनो. त्यासाठी आपण काही ना काही नवीन तुमच्यासाठी काही ना काही टॉपिक घेऊन आणत असतो मित्रांनो. तर कॉमेडीचा फंड आहे मित्रांनो, तर आपण ऐकू. तर मित्रांनो, कॉमेडी अशा प्रकारची आहे की खूपच वेगळं. तर स्टार्ट करून मित्रांनो, यूट्यूबवर सगळं स्वागत आहे. तो चलिए आपण सुरुवात करेंगे. चलो मित्रांनो, मग आता ही तर हे मित्रांनो खूपच कसं असते, एक माणूस ड्रिंक करून असतो मित्रांनो. 25 ते माणूस 25 खाली बघतोय असं वाटतं. 25 मग ते ना माणूस मध्ये काय काय म्हणाले, काय रे क्या है क्या 25 उसके आगे 26 होता है, 27 होता है, 28 होता है, 29 होता है, उसके पहले 23 होता है, 22 होता है, 21 होता है. तो क्या है 25 उसके आगे पीछे कुछ है क्या नहीं, क्या वही था म्हणतं 25 म्हणतं. अरे काय म्हणते कुछ बघते म्हणतं खाली ते नाला असतं, नाल्यामध्ये वाढू असं नालीमध्ये वाकून बघते ना, असं वाकून बघतं ते माणूस. मग हे पेदाड माणसाच्या मागे लात मारते, शिकून मला लात मात्र म्हणतात पडतं नाल्यामध्ये. मग पेदाड काय म्हणतं 26 तर मित्रांनो, म्हणजे असं 25 माणसं आता मग ढकलते म्हणतं ना. मग आता या ढकलाच्यानंतर हे झालं 26. समजा काय मित्रांनो, 25 का बरं मला तेवढं होतं ना. मग ढकल्यानंतर किती झाले 26. हा असा होता कॉमेडीचा फंड आहे मित्रांनो. असेच काही थोडेफार सुरुवात केली तर मजा येते मित्रांनो. सुरुवात काही ना काही आपण वेगळे टॉपिक घेऊन काय निवडून काय सुरुवात केली तर खूप छान वाटतं मित्रांनो. तर असाच हा व्हिडिओ आपण काही ना काही मनोरंजनासाठी बनवत असतो तुमच्यासाठी मित्रांनो. काही ना काही हुडकून काढत असतो तुमच्यासाठी, काहीतरी मनोरंजन व्हावं म्हणून मित्रांनो. असेच काहीतरी व्हिडिओ आपण देत राहतो तुमच्यासाठी मित्रांनो. व्हिडिओ काही ना काही चांगले माणसाच्या मनामध्ये काही ना काही संकल्पना तयार करत असतो आणि तशाच प्रकारे आम्ही व्हिडिओ तुम्हाला देत असतो मित्रांनो. कारण की प्रत्येकाचा सुविचार आणि कामामध्ये प्रत्येक माणूस कामामध्ये त्रस असतो मित्रांनो. थोडाफार टाईम तर फ्री झाला का मित्रांनो, थोडा ऐकले की जरा मन आणि डोक्यातले विचार जे असतात मित्रांनो एकदम फ्री होतं आणि टेन्शन फ्री होतं मग मित्रांनो. जरा 10 मिनिटासाठी व्यस्त कामामध्ये असल्याने डोकं जे असतं मित्रांनो पूर्ण जाम होत असताना जरा वाचत बोलत हसत खेळत जरा फ्री झालं तर मित्रांनो डोकं जरा शांत होतं. तर हे असा आहे आपला कॉमेडी फंड आहे मित्रांनो. तर आपण म्हणतो काय ना काय मी रोज रेग्युलर काय ना काही काहीतरी बातमी तर घेऊन येतो, काहीतरी न्यूज तर घेऊन येतो, काहीतरी कॉमेडी तर घेऊन येतो मित्रांनो. काय ना आगळं वेगळं जरा मिक्स मसाला टाकत काही खिचडी तयार होतो मित्रांनो. म्हणजे खिचडी पकते मित्रांनो, पण तो आपला त्याचा स्वाद भेटतो मित्रांनो. अशा प्रकारचा आपला हे फंड आहे मित्रांनो, की बोल आपलं मनोरंजन करणे, सगळ्याच्या खुशीमध्ये आपली खुशी मित्रांनो. असंच मांडत जात असतं आणि असंच काय तर आपण नवीन काही आपलं काहीतरी मनोरंजनासाठी काही ना काही आपण नवीन काही हुडकत असतो मित्रांनो. तर आपले बी फार सबस्क्रायबर चांगल्या त्याच्यामध्ये वाढत आहेत मित्रांनो, की आपलं आज खूपच चांगल्या प्रमाणात आपले एक व्हिडिओ टाकले कळालं आपल्याला मित्रांनो. असे प्रकारे काही ना काही कॉमेडी आपण आणतात तुमच्यासाठी मित्रांनो खास. तर असे काही आपल्याला कसं असतं मित्रांनो, हे एक प्रकार कॉमेडीचा कसं असतं मित्रांनो, एक प्रकारचा वेगळंच फंड असतं मित्रांनो ते. तर मग अशाच प्रकारचे जर आपले काही कॉमेडी आहेत ते आपल्याला खूप आवडण्यास मदत होतात मित्रांनो. तर तेच असतं मित्रांनो, एक कावत असतं मित्रांनो, म्हणजे काय तर माणूस थोडं एक प्रकारचं कोणाला चढवलं मित्रांनो. म्हणजे उतारात म्हणलं बाबा अरे बापरे तिकीट लागतं काय होणार म्हणून, त्याला तिकीट खूप वाटलं, तिकीट लागलं तर पळून गेला. तर मित्रांनो असं फुगू करता आपण चढवलं तर मग माणूस फक्त हवा तसा प्रकारचा माणसाचं का तर वेगळं मनोरंजन होत असतं मित्रांनो. असंच काही असेच काही मित्र राहायचे मित्रांनो. काही तर कोणाला म्हणजे कसं असं मित्रांनो, एक प्रकारचं जीवन आहे, ह्याला भरपूर काही जेवढं समजेल तेवढं सोपं आहे, जेवढं समजायला तेवढं अवघड आहे मित्रांनो. तर काही जण स्वभाव कोणाचा भित्राच राहतो, कोणाचा स्वभाव न भित्रा राहतो, असं प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळे राहतात मित्रांनो. तर कोणाला समजा 2-4 मित्र आपण काय तर वगैरे कॉमेडी वगैरे करत बसतो मित्रांनो. समजा उदाहरणार्थ आपण त्याच्यातून एक जास्त भित्र राहिला तर त्याला भीती वाटत असतं मित्रांनो. तसंच काही राहतं याच्यामध्ये सगळं 5 बोटं सारखं असतात मित्रांनो. मग हे अशा प्रकारचे आपले काहीतरी वेगवेगळे टॉपिक आपण आणत असतो मित्रांनो खास. कोणाला भीती वाटत असते ते सतत भीतच राहतो मित्रांनो. कसं आहे त्याच्यातून आपण भीती दूर करण्यासाठी आलो मित्रांनो, आपण ज्याची भीती निघून जाऊ. आणि हॉरर स्टोरी कसं असतं मित्रांनो, माणूस थोडं ऐकण्यात जरा थोडं मजेदार वाटतं लोकांना मित्रांनो. आहे का म्हणजे हॉरर भूत असतात का असं प्रत्येकाचा विचार असतो मित्रांनो.
कसं आहे मित्रांनो, ही कथा प्रत्येकाची काल्पनिक कथा आहे. घडलेल्या घटना कुठं काही कसं काय मित्रांनो, असं कसं आहे. तर तरी पण काही आपण सांगत राहतो मित्रांनो. कोण विचारतं मित्रांनो, भूत असतंय का, पाहिलं का, तर असं आपण तर कधी पाहिलं नाही मित्रांनो. तर पण आपण काल्पनिक उगत तुमच्या मनोरंजनासाठी आपण काय नाही काय आपण बनवत होतो मित्रांनो व्हिडिओ आपलं. फक्त काय तुमचं मनोरंजन व्हावं मित्रांनो, फक्त तुमचं काल्पनिक कथा सांगत असतो 12 महिने तुम्हाला टाईमपास मनोरंजन व्हावं म्हणून मित्रांनो. आणि कोणत्या गोष्टीचा काही संबंध नसतो मित्रांनो त्याच्याशी. तर हेच काहीतरी काही लोकांचे विचार असतात वेगवेगळे. तर आपण ह्याद्वारे आपण काय ना काही काय तो मनोरंजन म्हणून तुमचं काही ना काही टॉपिक नवीन निवडून आणतात मित्रांनो तुमच्यासाठी खास. तर मग असेच काहीतरी आपण व्हिडिओ निवडून काय ना काय तुम्हाला नवीन काय देत राहिलं तर मग काहीतरी पाहत राहतं मित्रांनो. काहीतरी नवीन काय आहे का याच्यामध्ये. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला देत राहतो मित्रांनो. आणि आजकालचे टॉपिक जे आहेत का मित्रांनो, फारच लोकांना आवडतात मित्रांनो. आणि व्हिडिओची बी क्षमता जास्त पाहण्यात इंटरेस्ट येतात लोकांना मित्र. तर आपण काय ना काय व्हिडिओ देत राहतो मित्रांनो खास. तर आपण छोटासा आपण हॉरर व्हिडिओ पण तरी पण थोडं बोलायचं तर थोडं हॉरर व्हिडिओ बनवू मित्रांनो. ते म्हणल्यामुळे एवढं थोडं कॉमेडी झाली आता, थोडं हॉरर करू कहाणी वगैरे थोडं आपण सांगायला स्टार्ट करू मित्रांनो थोडं. तर मित्रांनो ही आता एक आहे मित्रांनो कहाणी. कशी मित्रांनो, एक अचानकच एक दोघांची कहाणी मित्रांनो. दोघं जातात असतात मित्रांनो. जात असताना अचानकच त्यांना म्हणते मला चित्रच काय ना काही तर घडत आहे म्हणते काय झालं म्हणते. तर मित्रांनो त्याला म्हणते मला मी जे पाहिलं आहे जे मी झोपल्यानंतर मी पाहतो मित्रांनो ते हकीकत होत आहे मित्रांनो पुढच्या म्हणते काय तर विचित्रच काय बोलतोस म्हटलं. हा मित्रा मला वाटत नव्हतं खरं, पण ती गोष्ट थोडीफार खरी होत आहे. आणि त्याला म्हणते का तुला म्हणजे काही स्वतःला विश्वास पडता का, तुला असं होत आहे, तुला स्वतःला वाटत आहे का खरं आहे ते आज जे पाहिलं ते पुढे काही वर्षांना होत आहे असं काय. हो मला वाटत होतं, पण थोडं त्यातलं 1-2% तर होत आहे असं म्हणतात. आपण कहाणी सांगतात मित्रांनो बरं का. तर म्हणते काय होत आहे असं. तर म्हणताय स्वप्न पाहिलं ते एक ना दिवशी पुढे तसलीच घटना घडतात असं होत आहे म्हणतात काय. तर म्हणतंय तसं काय नसतं म्हणते खरं, अशा गोष्टीवर काही विषय ठोस जाऊ नकोस. नाही यार मला वाटतं तसं म्हणते काहीतरी वेगळंच काहीतरी असं वाटतं म्हणते. तर मग खूप कसं म्हणतात आजकालची म्हणणं जात असं म्हणतात तसं. मग पुढे एक माणूस त्याला घडतो एक. त्याला म्हणतंय जीवनामध्ये एक गोष्टीवर जास्त लक्ष ठेवत जा म्हणते, ते म्हणजे स्वतःवर विश्वास म्हणते त्या. मग तसं ऐकल्यानंतर पुढे निघून जातो मित्रांनो तो माणूस. मग ती घटना ऐकल्यानंतर पुन्हा अजून तो डोक्यात विचारतो मित्रांनो. झोपतो आणि म्हणते असेच का स्वप्न पडतात, असे काय माहिती पडत असेल मला म्हणते. मग जाते का महाराजापाशी म्हणून विचारपूस करतो. महाराज म्हणते मला असं थोडंफार आणि असं प्रकारचे काय ते वेगळे आगवेगळे स्वप्न पडतात मला, आणि ही घटना अशा प्रकारे काही वर्षांनी काही खरवत आहेत. तर मग महाराज म्हणते सांगतो पटावून तुला काय म्हणते तुला काय तर तुझ्यामध्ये आत्मशक्ती आहे म्हणते, काय तर पूर्वजन्मीची तुमच्या म्हणते, जे तुला तुझ्या म्हणजे तुझ्या किती खानदानापासून तुमच्या ती आत्मशक्ती दिली म्हणते, फक्त तुमच्याच काय खानदानात काय तर तुमचे फार का चांगलं का कर्तव्य करून तुमच्याच्यातून पिढी काय तर चांगलं काम केल्यामुळे ते तुम्हाला फक्त दिसून येते म्हणते. आणि तू सांगू बी नको म्हणते तुला असं हे तुझ्याकडे अशी शक्ती आहे, अशी माहिती तुला पडतं, कोणाला सांगू बी नको. त्याचा दुरुपयोग काय तू कोणता करेल तुला, आणि तुझा कोणता काय तर घात करेल, सांगू नको म्हणतो कोणाला. बरं म्हणाल म्हणते. जातो मित्रांनो जाते. तर मग पुढे जाताच मित्रांनो त्याला कोणतर थोडं हॉरर चेहऱ्याचा माणूस दिसतो म्हणतो. असा दिसतो म्हणजे पुढे काहीतरी होता तर दिसतं मित्रांनो पुढे. मग दिसतं पुढे आणि जंगलात जात असतो कोणता माणूस, त्याला पुढे माणसाला दिसत असतं पुढचं. मग त्याला म्हणतं आता मग अजून काय दिसलं म्हणतं मला, आता पुढे काय तर घटना होणार आहे काय म्हणतात. आणि तशाच प्रकारे एक घटना आढळून होती की तसं काय नाही काय असं प्रकारचं असं झालेलं आहे.
मग ह्यानं म्हणते आपण कोणा सांगणार म्हणतात, म्हणाले मला गोष्ट ठेवा म्हणतात असंच. म्हणतात आता काय करावं म्हणतात अशा गोष्टी. तर मग अजून मित्रांनो थोडंफार काही सांगतात तसंच काय नाही काय तुला कुठून कुठं दिसतं मित्रांनो की कोणाच्या अंगावरून काय तर जाताना गाडीवर झाड पडवा एक ड्रायव्हर एक्सपायर होतो मित्रांनो, असं पण पडतं मित्रांनो त्याला. तर म्हणते ही गोष्ट होती आता त्याला काय करावं म्हणतात त्याचं. तर मित्रांनो थोड्या वेळाखाली मित्रांनो कसं असतंय, महिना थोडा घाबरला असतो. महिना म्हणतो आता काय करावं म्हणतं, काय तर मार्क टाकून त्याच्या महिना जातो पुढे आणि मार्क आणि म्हणतं हे असं असं पडलं म्हणते मला आणि असं असं पुढे होणार, आता काय करावं म्हणते. तर म्हणतं आता एकच मंत्र आहे, म्हणतात ह्याच्या पुढे जर व्हायचं असेल तर ह्या दिशेने जाय आणि ते दिशा कुठं दाखवते बघ म्हणते, कुठं दिशेला पडलं म्हणते, ह्या दिशेला ह्या भागात पडलं म्हणते. त्या भागात होण्याच्या आधी ते एक माणूस जातच कार घेऊन त्याला म्हणते 2 मिनिट थांबा म्हणते. मग ते टाईम न्यूज जातो थांबतो म्हणतात तो फक्त झाड पडते मित्रांनो. मग ते तुला कसं माहिती पुढे का होणार, मी कुठं काय नाही म्हणलं, मी एकदम तुम्हाला थांबवण्यासाठी बोलून घेतलं म्हणते थँक्यू म्हणते तुझ्यामुळे माझा देऊ जातो. मग मित्रांनो अशा काही प्रकारची काही कहाण्यासमोर अचानक येतात आणि ह्याला थोडंफार हे होते म्हणजे त्याचं कार्य होत होतं. मग ह्याला म्हणतं अब क्या करा पडेगा म्हणते. तर मित्रांनो मग आता ह्याला म्हणतं पुढे जे काय व्हायचं असतं मित्रांनो ह्याला दिसत असतं तसं. मग ह्याला म्हणतं मेरे को अभी जल्दी से बाहर निकलने का म्हणते. तर म्हणतं आता एक कर म्हणते, थोडं तुम्हें जो ताकत दी है म्हणते तो उसका तुम दुरुपयोग मत करो म्हणते, कुछ अच्छे काम के वास्ते लगाओ म्हणते. तो क्या करना होगा म्हणते, कुछ नहीं म्हणता कुछ ये करो म्हणते उसका और जाके जिद न करो और उसका कुछ तो ये नहीं करो, सोल्यूशन नहीं करो म्हणते. चलो अच्छा म्हणते. जाते मित्रांनो. मग तिथं जाते तर बघते तर मित्रांनो त्याच्या त्याच्याच कुंडलीमध्ये हे जातं मित्र मरण त्याच्याच म्हणते कुछ दिनों में तुम्हारी मौत होने वाली. तर मित्रांनो घाबरतो आता. तर म्हणते जे हे तर विधिलिखित आहे मित्रांनो म्हणते, असं कोणी नाही मिठा पाहता म्हणते. मग तर मित्रांनो मग हा घाबरल्यानंतर पुन्हा म्हणते आता कसं म्हणते जो लिखा है वो कोई नहीं मिटा पाएगा म्हणते. तो मुझे कुछ इसके लिए कुछ महाराज म्हणते नाही मिळता, अब जो दिखा है वो तो होना ही म्हणते समझ गया म्हणते. मग एकदम छान म्हणते मैं कुछ ख्वाहिशें मैं पूरी करना चाहता हूँ म्हणते. क्या है तुम्हारी ख्वाहिश म्हणते मैं मरने से पहले अपने जो भी अपने सब लोगों सबको मिलना चाहता हूँ म्हणते. मेरी तो मौत होने वाली म्हणून जाऊन सगळ्या जाऊन भेटी घेते मित्रांनो जाऊन तेवढ्या नंतर ऑटोमॅटिकच्या दुसऱ्या दिवशीची डेथ होते मित्रांनो. मग हे अशा प्रकारची ही माहिती होती मित्रांनो. म्हणजे कसे ही अलौकिक शक्ती जी असते मित्रांनो की खूप काही माणसाच्या शरीरामध्ये पुढे काय होणार हे काय नाही पुढचं महत्त्व असल्यामुळे त्यांना आणि ही गोष्ट काल्पनिक आहे मित्रांनो, कोणत्या गोष्टी काही सबंध नाही. तुमचं फक्त मनोरंजनासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर कसं वाटलं काय नाही मला नक्की कळवा मित्रांनो. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. काला तुमच्याकडे मग काही माहिती आहे तर आम्हाला नक्की कमेंट करा मित्रांनो, आम्ही ते नक्की टाकू. तर मित्रांनो बाय मित्रांनो, गुड नाईट. कसं वाटलं काय नाही मला नक्की कळवा मित्रांनो. हा व्हिडिओ आमचा चलता मित्रांनो ठेवतो. नक्की बाय.